तुम्ही आतापर्यंत हिंदू गोरक्षक दलाचं नाव ऐकलं असेल, पण आता आपल्या महाराष्ट्राच्या सांगलीमध्ये मुस्लिम गोरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे। की बाबांनो, गाय ही माता आहे, गायीचं संवर्धन झालंच पाहिजे, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे। आज खऱ्या अर्थानं या मुस्लिम गोरक्षक दलाचा असणारा विजय हा फक्त गायीच्या संवर्धनासाठी आहे। गायी ही फक्त प्रजाती नसून या पृथ्वीचा श्वास आहे आणि तो श्वास जपण्याचं काम या सर्व जाती धर्मातील लोकांचं आहे। या मुस्लिम गोरक्षक दलाचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत भारतात मुसलमानांची गोहत्येच्या नावाखाली बदनामी करण्यात आली आहे, त्यांची मॉब लिंचिंग करण्यात आली आहे। त्यामुळं येत्या काळात या मुस्लिम गोरक्षक दलाकडून प्रामुख्यानं 2 कामं करण्यात येणार आहेत। त्यातील पहिलं काम, गायीला राष्ट्रीय पशु डिक्लेअर करावं असं निवेदन यांनी सरकारला दिलंय। आणि दुसरं काम असं आहे, जिथं जिथं गायीचा व्यापार होतो तिथं तिथं या मुस्लिम गोरक्षक दलाचे कार्यकर्ते जाऊन त्या व्यापाऱ्यांना समजून सांगतायत, त्यांना गुलाबाचं फूल देऊन गोरक्षणाचं महत्त्व सांगतायत। मित्रांनो, मुस्लिम समाजाच्या या इनिशिएटिव्हचं स्वागत केलं पाहिजे, कारण या इनिशिएटिव्हमुळं समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण होईल आणि राजकारण्यांकडून जो हिंदू मुस्लिमचा खेळ खेळला जातोय ना, तो थांबेल। मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या विषयावर काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।